जॉईन तर झालीये, पण आता नेमकं काम काय करायचंय थोडं एक्सप्लेनेशन द्या. ठीक आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचं टॉपिक समजलंय का काय आहे? आजचं टॉपिक आहे स्किल पैसा जॉईनिंग केल्यानंतर अफिलिएट मार्केटिंग मध्ये कोणकोणते कामं करायचे जेणेकरून तुमची ग्रोथ होईल. ठीक आहे, सो चला सुरू करूयात. तर फर्स्ट पॉइंट आहे लर्निंग माइंडसेट. मी प्रत्येक व्हिडिओज मध्ये सांगते की जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बिल्डअप करणार नाही, स्वतःमध्ये लर्निंग कन्सिस्टन्सी मॅटर करणार नाही, तोपर्यंत तुमची ग्रोथ होणार नाही. सो त्यासाठी पहिल्यांदा आहे तुम्ही लर्निंग माइंडसेटने राहा, शिकण्यावर भर द्या. जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही पण समजणार नाही. त्यामुळे लर्निंग खरंच महत्वाची आहे. डेली बेसिसवर काम करा की जे लाईव्ह ट्रेनिंग असतात त्यामध्ये पार्टिसिपेट व्हा. रोज तुमच्या टीमची मीटिंग्स होतात, त्या मीटिंग्समध्ये येत चला. जे तुमच्याकडे रेकॉर्डिंग सेशन्स आहेत ते रेकॉर्डिंग सेशन्स बघत चला. त्यानंतर रेकॉर्डिंग सेशन बघितल्यानंतर त्या सगळ्यांची नोट्स चालवत राहा. नोट्स कसे टाकायचे, कशा प्रकारे ते नोट्स बनवायचे हे पण मी तुम्हाला सविस्तर सांगेलच. त्या नोट्स बनवताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की टॉपिक कोणता आहे, कोणत्या टॉपिकवर तुमची मीटिंग चालू आहे, कधी टॉपिक म्हणजे कोणत्या टॉपिकवर तर झालंच, पण कधी मीटिंग झाली, डेट वगैरे सगळं तुमच्या डायरीमध्ये लिहा. कोणकोणते मेन टॉपिक्स आहेत, मेन पॉइंट्स आहेत ते सगळं पण काही नोट डाऊन करा. त्यानंतर मी त्यातून काय शिकू शकले हे सुद्धा तिथे नोट डाऊन करा. हे झालं नोट्स करण्याची पद्धत. त्यानंतर जसं तुम्ही लर्निंग करसाल त्यानंतर कंटेंट बनवायला स्टार्ट करा. सेकंड पॉइंट कंटेंट. तर कंटेंट कसा बनवायचा? कंटेंटमध्ये भरपूर सारे आयडियाज आहेत. जसं की तुम्ही तर कंटेंट नेमकं काय असतं? कंटेंट क्रिएशन म्हणजे तुम्ही स्वतःचे व्हिडिओज तयार करणं, त्यामध्ये भरपूर सारे आयडियाज. ते आयडियाज तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्की तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ बघा. त्यामध्ये मी सांगेल की कंटेंट क्रिएशनच्या आयडियाज कशा जनरेट होतात स्किल पैसामध्ये. सगळ्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. नंतर कंटेंट क्रिएशनमध्ये तुम्ही खूप सारे पॉईंट्स टाकू शकता, जसं की लर्निंगचे असतील, मोटिवेशन असेल, अफिलिएट मार्केटिंग असेल, जे पण तुमचं ब्लॉगिंग असेल, जे पण तुमच्या क्षेत्रामध्ये आहात तुम्ही त्या क्षेत्रातलं तुम्ही टाकू शकता. डिजिटल मार्केटिंग मधलं जे पण तुम्ही कोर्स केला असेल त्या कोर्स बद्दल माहिती घ्या आणि पूर्णपणे तिथे सेंड करा. अशा प्रकारे तुम्ही कंटेंट बनवू शकता. 30 सेकंडची रील बनवू शकता, नंतर 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवू शकता. युट्यूबवर 5-5 मिनिटाचे व्हिडिओज तुम्ही टाकू शकता. म्हणजे कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे कन्सिस्टन्सी. फर्स्ट पॉइंट लर्निंग, सेकंड पॉइंट कंटेंट क्रिएशन आणि थर्ड पॉइंट कन्सिस्टन्सी. आता कन्सिस्टन्सी नेमकं काय? तर कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. नेहमी सातत्यपणा राहू दे तुमच्या वर्कमध्ये, कारण की एक वर्षापासून तुम्ही वर्क स्टार्ट ठेवताय. तुम्ही जर कन्सिस्टन्सीने काम केलं तर लोक तुम्हाला ओळखायला सुरुवात की हे आपल्याला काहीतरी शिकू शकतात बाबा, यांनी खरंच खूप दिवसापासून काम करतात, यांना खूप सारे एक्सप्लेनेशन आले असतील, एक्सपिरियन्स आले असतील. सगळे तुमच्यासारखे नसतात, पण हा तुम्ही कन्सिस्टन्सीने काम केलं तर नक्की कधी ना कधी तुमच्यासोबत ते जॉईन होणार. त्यासाठी कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते आणि कन्सिस्टन्सी नसेल तर तुमचा कोणताही बिझनेस ग्रोथ होणार नाही. कोणत्या पण कामात अभ्यास जर करत असाल तर अभ्यासामध्ये सुद्धा तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. ठीक आहे, कन्सिस्टन्सी नसेल तर कुठेही तुम्ही ग्रो होणार नाही. फोर्थ पॉइंट आहे रोज रात्री झोपण्या अगोदर 5 पॉइंट्स लिहा. त्यामध्ये लिहायचं तुमच्या जी पण तुमची डायरी असेल त्यामध्ये एक मीटिंगची डायरी करा आणि एक स्वतःची डायरी करा. या डायरीमध्ये तुम्ही लिहायचं की मी आज काय शिकले. ठीक आहे, आज मी काय शिकले, आज मी मीटिंग मधून काय काय शिकलं, माझ्याकडे किती लीड्स आल्या, मी फॉलोअप किती केलं, या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या तुमच्या डायरीत. म्हणजे तुम्हाला एक रोडमॅप येऊन जातो की मी आज नेमकं काय केलं. आज मी टाइमपास तर नाही ना केलं, काहीतरी नवीन शिकलो ना. या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर आउट होऊन जातील, क्लिअर कट होऊन जातील. त्यामुळे लिहिण्याची सवय करा, कारण की जर या गोष्टी तुम्ही करणार नाही तर खरंच सांगते तुमच्यामध्ये ग्रोथ होणार नाही. ग्रोथ होण्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी मॅटर करते आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही नेमकं काय काय शिकलं हे सगळं करा. देन स्टोरी टेलिंग, जे पण स्टोरी मार्केटिंग, स्टेटस मार्केटिंग आहे ते पण खूप महत्वाचं आहे. स्टेटस स्टोरी जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट, पहिला आहे गॉड स्टेटस, मोटिवेशन, फीडबॅक, देन ट्रेनिंगची व्हिडिओज, ट्रेनिंगचं पोस्टर, देन ॲक्शन टेकर, अर्निंग व्हिडिओज, हे सगळे तुम्ही बनवायचे. आणि स्वतःचा पण एक असला पाहिजे, कारण की जर ट्रस्ट बिल्ड करायचा असेल तर स्वतःचा हा असलाच पाहिजे. आणि अफिलिएट मार्केटिंग तेव्हाच टिकतो जेव्हा तुमच्यावर कोणीतरी विश्वास ठेवतो, आणि विश्वासावरच सगळी दुनिया टिकून आहे. पैसा तर प्रत्येक माणूस कमवतो, पण ते देणारा असेल तर फक्त विश्वासाने तो पैसा तुमच्याकडे देणार आहे. तर पैसा जर तुम्हाला त्यांचा वाढवायचा असेल तुम्हाला पण तसं काम करावं लागेल, तेव्हाच ते तुमच्यासोबत जॉईन होते.
आणि तुमच्यासोबत तुमचा कोर्स ते घेतील. कोणतं पण मार्केटिंगमध्ये असो, तुम्ही ऑफलाईन बिझनेस करत असाल की ऑनलाईन बिझनेस करत असाल, तुमच्यामध्ये तेवढं सातत्य पाहिजे. बाकी जर तुम्हाला काही डाऊट्स येत असतील तर नक्की मला तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, माझ्या नंबरवर जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. जर काही डाऊट्स असतील तर मी नक्की तुम्हाला सपोर्ट करेन. आणि जर काही खरंच ते म्हणजे तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच सपोर्टिव्ह वाटत असेल, नक्की मला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये येस टाईप करा. बाकी धन्यवाद.